या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापुरात फारुख शाब्दी यांचा प्रभाव आजही कायम आहे। AIMIM, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या बॅनरवर सर्वत्र फारुख शाब्दी यांचे छायाचित्रे दिसून येत आहेत। अंतर्गत गटबाजीमुळे फारुख शाब्दी यांनी AIMIM पक्षाचा राजीनामा दिला असला तरी कोणावरही आरोप न करता त्यांनी शांतपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। 2019 साली फारुख शाब्दी यांनी सोलापुरात पाऊल टाकल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा मोठा वर्ग निर्माण झाला। हेही तितकेच खरे की शाब्दी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी हे पक्ष सोडला। शाब्दी केवळ AIMIM पर्यंत मर्यादित राहिले नसून AIMIM सोबतच राष्ट्रवादी, अजित पवार गट, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टीतही त्यांची जबरदस्त लोकप्रियता आहे। AIMIM पक्षाची संघटना बळकट करताना शाब्दी यांनी पक्षाला सुवर्णकाळ दाखवला। 2019 ते 2024 च्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मते मिळवून विक्रम प्रस्थापित केला। 2019 मध्ये भाजपची प्रचंड लाट असतानाही शाब्दी यांच्यासमोर भाजपचा उमेदवार उभा राहण्याच्या स्थितीतही नव्हता। सोलापूर आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी शाब्दी यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली। मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एक वेगळी राजकीय चित्रस्थिती समोर होती। सोलापूर आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये AIMIM पक्षाला नुकसान होऊ नये आणि पक्षाला मोठा धक्का बसू नये याच उद्देशाने फारुख शाब्दी यांनी 27 डिसेंबर 2025 रोजी सोलापुरात राजीनामा दिला। AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष अझरुद्दीन ओवैसी यांच्या सभेत केवळ फारुख शाब्दी या नावाचीच गूंज ऐकू येत होती। सभेदरम्यान AIMIM चे माजी नगरसेवक गाजी जागीरदार भावुक झाले आणि आपले अश्रू आवरू शकले नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।